राजकारण हा धंदा झालेला आहे. भी मोदी जी के फेवर में ही जी आहेत आपल्या स्वतःला मराठी माणसं म्हणतात, त्यांनी योग्य मतदान केलेले नसे याच्यातून वाटतंय. गुजरात को उन्होंने बहुत अच्छा सा प्रगति किया है। से जो फीलिंग है कि नहीं मोदी जी इज द बेस्ट। तिथे लेडीज लोकांना जी हेल्थ चालू ती मला लय आवडते आणि एवढ्या वर्षामध्ये कधी केली. पैसा वाटलाय बरोबर, त्यांच्या गाड्यांमध्ये पैसे टाकतात. मंडळी, विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. 20 तारखेला मतदान झालं आणि 23 तारखेला म्हणजेच आज निकाल लागला. निकाल लागल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटल्या. खरं तर महायुतीच्या ज्या जागा आहेत त्या 234 ते 35 पर्यंत आणि महाविकास आघाडी अगदी 50 पर्यंत हा जो फरक बघितला तर या फरकामुळेच निश्चितच जनतेमध्ये जे आहे ते आश्चर्य आहे. पण खरंच म्हणजे या गोष्टी का अशा होत आहेत किंवा असं का घडलं असे प्रश्न एका बाजूला आहेत, तर काहींचं मत आहे की जे काही घडले ते खरंच छान घडलंय, आम्हाला महायुतीचं सरकार आलं यामध्ये आनंद वाटतोय. तर हे मी सांगत नाहीये, तर यामध्ये अनेकांनी कमेंट केलेल्या आहेत. तशा आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात, नक्की लोक याबद्दल काय म्हणतात चला पाहूया. महाराष्ट्र का राजकारण के बारे में पता है आपको? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गढ़ था, अमित ठाकरे भी अभी आप दादर में हूँ इसलिए बोल रही हूँ माहिम के लिए, लेकिन अभी देखा जाए तो महेश सावंत जी आए हैं शिवसेना ठाकरे गढ़ के, लेकिन महायुति का जो है विजयी होने का चांसेस ज्यादा है और महायुति विजयी हो गई। इसके बारे में मोदी जी का सरकार, सब बोल रहे हैं कि मोदी जी का सरकार है, अच्छा है, आपको क्या लगता है? मेरे को भी अच्छा लगता है, मोदी जी की सरकार है वही अच्छा लग रहा है। मैं भी मोदी जी के फेवर में ही हूँ। क्यों ऐसा, आप फेवर में क्यों हो, क्या अच्छा लगता है? और गुजरात को उन्होंने बहुत अच्छा सा प्रगति किया है और एक्चुअली मैं गुजराती हूँ तो गर्व होता है। आप अभी गुजराती हो लेकिन महाराष्ट्र में फिर भी गुजरात के लिए करते तो अच्छा लगता है। महाराष्ट्र का क्या होगा ऐसा सबको क्वेश्चन पड़ता है, आपको क्या लगता है? मैं महाराष्ट्र की भी प्रेमी हूँ कि महाराष्ट्र में भी रह के महाराष्ट्र के लिए कुछ करना चाहिए, पर कैसे नहीं, अंदर से जो फीलिंग है कि नहीं मोदी जी इज द बेस्ट। ते प्रत्येकाच्या कामावर अवलंबून आहे आणि ज्या ज्या विभागामध्ये जे जे उमेदवार उभे राहिले त्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्तीमध्ये काय त्यांनी केलं काम याच्यावर अवलंबून आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की योजना आणल्या महिलांसाठी म्हणून हा कायापालट झाला किंवा गेम चेंजेस झाला असे बरेच जण म्हणतात, त्याबद्दल तुम्हाला काय? काय आहे, प्रत्येकाचे विचार आहेत, प्रत्येकाला जे सुचेल त्या पद्धतीने बोलतात ते, आणि न बोलेल तीच बरी असं आहे. आता हे जे काही पैशाचं वाटप वगैरे काय झाला, लाडकी बहीण वगैरे याच्यापूर्वी योजना नव्हत्याच ना, आताच कशा यांना सुचला हा पण प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुकीवरती डोळा ठेवण्याचा कारभार चाललेला असावा असं वाटतंय, आरोप नाही. वैयक्तिक पण हा आत्ताचा लागलेला निकाल आवडतोय का तुम्हाला? महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही आहे, कारण काय इथे मराठी माणसं जी आहेत आपल्या स्वतःला मराठी म्हणतात, त्यांनी योग्य मतदान केलेलं नसे याच्यातून वाटतंय. विठुराया विटेवरी उभा राहून तू थकला असशील, मंदिराबाहेर काही लोक भांडताना दिसतील. कुणी खुर्चीसाठी राजकीय डाव खेळत आहे, कुणी सत्तेसाठी घराण्याचे डाव मांडत आहे. विठुराया राज्याची सत्ता करून रसातळा चालले, कुणाच म्हणावे आपले, कुणाच म्हणावे तुझे. सत्तेसाठी अवडंबर माजला कैसे भले रहितेचे, जनतेचे दुःख कुणाला कळे, डोहाळे मात्र सत्तेचे. दिसतंय झालेलं. म्हणजे काय वाटतं तुमच्या मनातलं सांगा, काय असं? मनाचं म्हणजे ईव्हीएम मशीन बंद करावं, बॅलेट पेपरवर वोटिंग करावं. जसं तुमच्या काळात होतं तसं आता? आमच्या काळात जसं होतं त्या पद्धतीने करावं. आता म्हणजे तंत्रज्ञान आले त्यामुळे ईव्हीएम मशीन आणत असतील, पण याचा फटका तुम्हाला कुठेतरी हा वाटतोय. पण एकंदरीत आतापर्यंत राजकारण बघितले किंवा नेत्यांची भाषणबाजी बघितली, जाहिरातबाजी बघितली, योजना सुद्धा बघितल्या, याच्यातून काय वाटलं नव्हतं का याआधी की एवढा फरक पडेल? एवढा फरक पडेल म्हणजे यांनी पैसा वाटलाय भरपूर, त्यांच्या गाड्यांमध्ये पैसे सापडले, त्यामुळे बी फरक पडू शकतो. योजना आणली, आणि लाडकी बहीण योजना आणली तर त्यांनी जे चालू केली त्यामुळं लेडीज वोटिंग जास्त झाले. लेडीज वोटिंग सर्व ज्यांनी लाडकी बहीण आणली त्यांच्याच बाजूने झालेली. आता तुमच्या काळात ज्याची सत्ता आली त्यानुसार महागाई म्हणा किंवा काय काय बदलत गेलं, पण आता महायुती आले, भाजप आणि महायुतीचं एकत्र सरकार येईल, यानंतर पुढच्या पिढीला काय इफेक्ट होईल वाटतं तुम्हाला?
पुढच्या पिढीला इफेक्ट होणार नाही शक्यतो. पुढची पिढी जरा सुज्ञान आहे, तिला इफेक्ट होणार नाही. खूप छान रिझल्ट लागलाय आणि लोकांनी दाखवून दिलंय की मस्त आवडला मला रिझल्ट बघून. खूप छान वाटलं मला की लोक काय करू शकतात. खूप शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये. गेली कित्येक वर्ष तुम्ही इकडे आहात, किती वर्ष, आणि कसं म्हणजे आतापर्यंत बघितलं तर माहीम दादर म्हटलं तर आपल्याला शिवसेनेचं प्राबल्य दिसतं. त्याचबरोबर मनसेचे राज ठाकरे आहेत, अमित ठाकरे पण यावेळी उभारलेले. तर याबद्दल काय वाटतं थोडं? याबद्दल मला एवढं काही सांगता येणार नाही, पण हा रिझल्ट बघून मला खूप आनंद झाला. बेसिकली महायुती जी निवडून आली आणि म्हणतात ते म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला काही चान्स नाही. 200+ खूप छान वाटलं. जर भविष्यात महायुतीतला मुख्यमंत्री कोण व्हावा, असं म्हणजे हा व्यक्ती व्हावा असं वाटतंय? कोण नाही असं काही नाही. एकनाथ शिंदे. नाही, खरंच योग्य लागलंय. म्हणजे महायुती सरकारला वोट करून दिलंय, जनतेने त्यांचा कौल दिलेला आहे आणि जो निर्णय तो खरंच योग्य आहे. म्हणजे आपण आता फरक जरी बघितला तर 230च्या पण पुढे गेलेले आहेत. महाविकास आघाडी अगदी 50 पर्यंत अडकली. याबद्दल काय बोलाल? म्हणजे नाव घेत नाही, पण त्यांना ज्यांना जे पराभूत झाले त्यांना कळलं पाहिजे आणि ज्यांना जिंकण्यात आलेलं आहे त्यांनी एवढं 2.5 वर्ष काम केलंय म्हणून त्यांना जनतेने मत दिलेलं आहे. त्यामुळे हा विकास खरंच महाविकासासाठीच आहे या सरकार आणि त्यांनी पुढे योग्य विकास करावा एवढीच आणि करतीलही, म्हणजे एवढंच मी सांगू शकतो. आता बऱ्याचदा म्हटलं जातं की महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला हलवले जातात. याचा फटका कुठे बसेल असं वाटतंय का इकडे महाराष्ट्रात? नाही, त्याबद्दल एवढं मला कधी बोलता येणार नाही, पण मला तर वाटत नाही, कारण का एवढं तर सरकार हे करते. 2.5 वर्षात त्यांनी करून दाखवलंय. नक्कीच पुढच्या 5 वर्षात पण ते खूप काही करून दाखवेल आणि दाखवेलच नक्की, एवढा मला नक्की विश्वास आहे. विकासला सपोर्ट झालाय मोदी सरकारांच्या असं वाटतं मला. मग वाटतंय का आता हे सरकार खरंच विकास करेल? कारण महिलांसाठी योजना सुद्धा आणली, लाडकी बहीण योजना. हो, करते आणि करेल. लाडकी बहीण योजनेचा हा फरक वाटतोय का तुम्हाला? तेवढं मला माहिती नाहीये. बहिणीचं केला आहे, पण विकास केला आहे आणि होत राहील आणि होतोय. बघा, त्यांनी चांगलं काम केलंय तो जरूर आहे ना, आणि केलंय. नाही असं ना, चांगलं काम केलंय, सगळ्यांना आवडलंय. कोणतं काम तुम्हाला विशेष करून आवडलं? आता खास करून जे लेडीज लोकांना ही जी योजना चालू केली ना, ती मला लय आवडलेली आहे आणि एवढ्या वर्षामध्ये कधी केली नाही. आणि राहिला प्रश्न उद्धव साहेब पार्टीचं, ते मराठी माणसाला मागे ढकलून दिलाय त्यांनी. आपसामध्ये झगडा लावून ठीक आहे, ही महायुती काम करते आणि मोदी सरकार युतीमध्ये दोन्ही जण काम करत आहे. आता महायुतीचं एवढं प्राबल्य आहे, तर कोण मुख्यमंत्री व्हावं वाटतं तुम्हाला? ते नाही सांगू शकतो आपण. आता त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे, पार्टीचा प्रश्न आहे, तरी पण हायकमांड. हं. माझ्या हिशोबाने तिघांना तीच पदी होणार आहे. जसं चाललेलं तसंच होणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच परत होतील? हा, जसं चाललेलं तसा. जर ह्याला नाही केलं त्याला नाही केलं तर आपसामध्ये परत भांडणार, पार्टी फुटाफूट होणार. इतके वर्ष झालं तुम्ही आहात, बघताय की आतापर्यंत राजकारण कसं चालत आलं, तर याबद्दल काय वाटतं? काय चांगलं वाटतंय? बरं वाटतं. तुम्हाला काय वाटतं का? छान, एकदम चांगलं वाटलं. चांगल्या सुधारणा वगैरे होत आहेत, त्यामुळे छान वाटतंय अगदी. महिलांना सुद्धा हो, योजना महिलांना द्या. सुद्धा चांगलं म्हणजे चांगलंच झालं आलं ते महायुती. तरी पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, आता कोण व्हावं वाटतं तुम्हाला? नाही, तेही चांगले आहेत आणि फडणवीस सर आले तरी सुद्धा चांगलंच आहे. शेवटी काय सच्चाईचा जो जीत होणं झालीच आहे ना. खरं ते खरं, ज्यांनी इमानदारीत काम केलं तर त्यांना मिळालं त्यांचं पण. पण यांच्यासारखं त्यांनी काय उलट सुलट त्यांच्याशी चर्चा नाही केली, म्हणजे शिवीगाळ वगैरे असं काय केलं नाही त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना ते हे चांगलं हे मिळालं, रिस्पॉन्स. महाविकास आघाडीबद्दल का नाराज आहे असं काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीमध्ये त्यांनी जे जातीयवाद वगैरे असा काढला आहे ना, घाण शिवाय गेल्या, लुटेरे बिटेरे बोलले त्यांनी, ह्याच्यामुळे ते त्यांच्या ह्याने गेले आणि ते जास्त करून त्यांनी त्या ह्यांची बाजू घेतली ना. 1900 ती दंगल बिंगल झाली आणि जास्त करून त्यांनी त्या ऑपोजिशनच्या दुसऱ्या जातीतल्या लोकांना सपोर्ट केला त्या लोकांनी. त्यामुळे ते हे नाराज झाले आणि या लोकांनी असं एक जातीमध्ये दोष निर्माण केला, त्यामुळे ते असं ते त्यांच्या अंगावर उलटलं. आता आपण सध्या दादर मध्ये गेली कित्येक वर्ष शिवसेना म्हणा किंवा मनसे, आता अमित ठाकरे सर सुद्धा आता इथे उभा राहिलेले. हो. तर काय त्याबद्दल काय वाटतंय? त्याबद्दल आता ते काय सांगू शकत, ते त्यांच्या ह्याने. आता ते पण त्यांनी अमित ठाकरे वगैरे राजसाहेबांनी काय जास्त इथे लक्ष घातलं, ते त्यांनी ते तोडफोड केली, त्याच्यामध्ये ते जास्त हे झालं. ते
आता सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मागच्या टर्मला, पण आता कोण यावं असं वाटतं तुम्हाला यापैकी? आता ते ज्यांची मेजॉरिटी असेल तेच येतील. तरी म्हणजे- तुमच्या डोक्यात कोण आहे असं ठळक व्यक्ती बाबा हा एकनाथ शिंदे पण चांगले आहेत, अजित पवार पण चांगले आहेत आणि हे आपले देवेंद्र फडणवीस चांगले. म्हणजे मेजॉरिटी विन्स. सो मला वाटतं आता आणखीन चांगला विकास होईल. सध्याचं जे होतं 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तो विकास तुम्हाला आवडलेला. आता परत जर कोण झालं तर कोण व्हावं वाटतंय? नाही, मला ऍक्च्युली जो विकास करेल, आय मीन जी जेन्युइन पार्टी असेल त्यांचा माझ्या जनमताचा कौल त्यांच्याकडे जाईल. कसं वाटतंय म्हणजे महायुतीची आघाडी मोदींचा जो पक्ष आला ना तो योग्य आहे. त्यांचा विकास कामं आवडली, काय नेमकं आवडतं त्यांच्या? त्यांचं म्हणजे करप्शन फार कमी आहे. त्यांच्या ऑफिसमधले म्हणजे पक्षामधले सगळे जे लोक आहेत ते एज्युकेटेड आहेत. राजकारण हा धंदा झालेला आहे. करप्शन हा त्यातला धंदा आहे. करप्शन सगळेच करतात, पण त्या प्रमाणात हे कमी करतात हे नक्की. नंतर केल्याशिवाय त्यांचा पक्ष चालणार नाही. या निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या आहातच, पण तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, तुमचा प्रतिसाद काय आहे हे कळवायला विसरू नका. जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.